आपण मगाशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय हे गुजरातला ओरबडून नेण्याचा उल्लेख केला. यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं. प्रत्येक सरकार, मग काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षाचं असेल, मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला. आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण, मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व नंतर आलं. पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्यकर्ते आहेत, त्यांची शिवसेना म्हणजे ए-संशी, म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए-संशी. अच्छा, मग त्याचं फुल फॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. तर त्यांना लाज वाटत असेल तर मी काय त्यांच्या वडिलांचं? तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं, हे तुम्हाला कुठे दिसत नाहीये आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत. ते त्याचाच तर राग जनतेला आलाय. म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार. उद्धवजी, आपण मगाशी एक जो उल्लेख केलात की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत, गल्लीबोळात फिरत आहेत, कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत.